नमस्कार, मी विश्वास उडगी. सध्या अनेक महत्वाच्या बातम्या, विशेष करून शेअर बाजाराच्या, बँकिंग व्यवस्थेच्या, ह्या अत्यंत गूढ स्वरूपाच्या अशा येत आहेत. त्याच्यामध्ये आपण एबीजी शिपयार्ड ही जी काही शिप बिल्डिंग कंपनी आहे त्याच्याविषयीचं भारतातला सर्वात मोठा फ्रॉड, बँकिंग क्षेत्रातला सगळ्यात मोठा फ्रॉड, याचा आपण 2 दिवसापूर्वीच विश्लेषण केलं होतं. बँकिंग क्षेत्रातील ह्या फ्रॉडमध्ये सीबीआय आणि अर्थातच बाकीच्या तपास संस्था यांचा निष्काळजीपणा म्हणा किंवा एकूणच दिरंगाई म्हणा, हे त्याच्यामध्ये फोकस झालं होतं. अशीच एक दुसरी गोष्ट, ती आहे राष्ट्रीय शेअर बाजाराची. त्याच्यामध्ये तर अत्यंत कपोल कल्पित कथा वाटावी अशा पद्धतीने माध्यमांनी ते मांडलेलं आहे. सरकारची प्रतिक्रिया अजून त्याच्यावरती नाहीये, परंतु जी काही माध्यमांमधून आलेली बातमी आहे ही रंजक स्वरूपाची आहे. त्याच्यामध्ये कोणीही तपशिलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्यामुळे 2 किंवा 3 दिवस थांबून मला असं वाटलं की आपण ह्याच्याविषयी बोलावं. घडलेल्या घटना, रिपोर्टेड घटना हे सगळेच जण बोलतात, पण बातमीमधली बातमी काय आहे हे सांगणं आवश्यक आहे. तर चित्रा रामकृष्णन नावाच्या एक नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एमडी आणि अर्थात सीईओ सुद्धा यांनी 2016 मध्ये राजीनामा दिला. तर 2016 मध्ये राजीनामा दिला. आपण 2022 मध्ये असं ऐकतो, पाहतो आणि वाचतो की आता सीबीआय या प्रकरणामध्ये चौकशी करते, कारण या एमडी आणि सीईओ ने राजीनामा दिला. त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये कारभार करत असताना एक आनंद सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे प्रमोशन देऊन आपल्या शेजारच्या केबिन मध्ये बसवलं. आता हे आनंद सुब्रमण्यम जे गृहस्थ आहेत यांचा एकूणच फायनान्शियल सेक्टरशी काय संबंध आहे किंवा शेअर बाजारांशी काय संबंध आहे, या व्यवसायामध्ये ते किती तज्ञ आहेत याच्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही, किंबहुना ते नाहीत. यांना शेजारच्या केबिनमध्ये बसून वर्षाला 3 पगारवाढी देऊन एकूण त्यांचा उत्पन्नाचा भाग जर विचारला तर तो 44 कोटी आहे. इट्स अ माइंड बॉगलिंग. साधारणपणे महिन्याला 5 कोटीचा पगार तो एमडी चित्रा रामकृष्ण यांना तरी होता की नाही हा माहित नाहीये, पण तो हा निर्णय घेण्याचा अधिकार तरी त्यांना आहे का, हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये एक HR कमिटी आहे, त्याचं एक जसं सगळीकडे रिक्रुटमेंट बोर्ड असतं तसं काही ठिकाणी आहे, त्याचे काही नियम आहेत. अंतर्गत जे अधिकारी आहेत त्यांची पदोन्नती कशी करावी, त्यांना कामं कुठली वाटून द्यावी, त्यांचा परफॉर्मन्स कसा मोजावा, याच्याविषयी काही गणित आहेत. त्यातला कुठलाच भाग चित्रा रामकृष्ण यांनी फॉलो केला नाही. आणि हिमालयात बसलेले एक योगी आहेत, ते योगी त्यांचे गुरु आहेत. तुम्ही आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा कोणतेही गुरु म्हणा, त्यांनी सल्ला दिला ईमेल वरून, म्हणून यांची नेमणूक झाली. आणि मग असे अनेक ईमेल या हिमालयन योगीने या चित्रा रामकृष्णांना पाठवले की एकूणच नॅशनल स्टॉक एक्सचेंज कसं चालवावं या पद्धतीने ते ईमेल होते. त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय सुद्धा या ईमेल वरून आले आणि ते त्यांनी घेतले आणि त्याचा आता पुरावा उपलब्ध आहे. आणि या माणसाची नेमणूक आनंद सुब्रमण्यम ही त्यांच्या शेजारच्याच केबिनमध्ये करून त्यांना वर्षाला 3 प्रमोशन दिले. हा एक भाग सगळीकडे रिपोर्ट झालेला आहे. अशा तऱ्हेची जगावेगळी गोष्ट जेव्हा घडते की हिमालयातला एक योगी भारतातला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार याचं कार्यालय, प्रचंड मोठी बिल्डिंग आपण बघतो, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईला आहे. आणि रोजच्या रोज NSE मध्ये निर्देशांक कसे आहेत,
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नुकसान कसं हे रोज माध्यम सांगत असतात, पण त्याला हे कोणाला माहिती नाही. आणि मग आत्ता जी बातमी येते की सेबीने कारवाई केली. सेबीने काय कारवाई केली ही पण एक गूढ अशीच बातमी आहे. सेबीने या चित्रा रामकृष्णन यांनी स्वतःहून राजीनामा दिला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा, आणि 2016 मध्ये दिलेला राजीनामा आत्ता सेबीने 190 पानाचं एक संशोधनात्मक रिसर्च वर्क करून सीबीआय कडे तक्रार केली आहे. आणि त्यानंतर सीबीआय पहिल्यांदाच त्यांच्याकडे तक्रार गेली अशातला भाग नाहीये. आणि याच्यापूर्वी अर्न्स्ट आणि यंग हे जे काही फॉरेन्सिक ऑडिट करणारी संस्था आहे किंवा एकूणच सीए फर्म आहे किंवा एकूणच ऑडिट फर्म आहे, ही जगातली म्हणजे अमेरिकेतलीच आहे, आणि त्यांच्याकडून त्यांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलंय. सायबर ऑडिट करण्याचं काम चालू आहे. तर फॉरेन्सिक ऑडिट अर्न्स्ट अँड यंगने केल्यानंतर त्याच्या आधाराने सेबीने आपला अहवाल बनवलेला आहे. तर सेबी ही या संपूर्ण मार्केटमध्ये जे काही व्यवहार चालतात, मग ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असतील, म्हणजे मुंबई शेअर बाजार बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि त्याचबरोबर ती भारतातले सर्व स्टॉक एक्सचेंज यांचं नियंत्रण, त्यांच्या व्यवहाराची तपासणी, त्यांचं रेग्युलेशन हे सेबीच्या कायद्यान्वये होतं. जसं बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्याची नियामक संस्था, रेग्युलेटरी संस्था आहे, सुपरवायझिंग संस्था आहे बँकिंग मिशन ऍक्ट 1949 अन्वये. तसंच सेबीचं एकूणच निर्मितीच 1991 मध्ये झाली, आणि वेळोवेळी म्हणजे हर्षद मेहता, केतन पारेख यांनी जे काही धमाल उडवून दिली मार्केटमध्ये, त्यानंतर अनेक दुरुस्त्या सेबीच्या कायद्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी होत असतात. तर सेबीला स्वतःचं शहाणपण नाहीच आहे. संसदेने कायदा केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या सुधारणा होतात, त्यानंतर जे कायदे होतात, त्या कायद्यांचं अंमलबजावणी करणं हे काम सेबी करत असते. ही एक नियामक संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं त्याचं नाव आहे, शॉर्ट फॉर्म सेबी आहे. तर सेबी ही इतकी रोजच्या रोज हे हजारो आणि लाखो कोटींचे व्यवहार होत असताना त्यांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स हाच खरा आता प्रश्न आहे. गेल्या 7 वर्षाच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ऑटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता ही जशी धोक्यात आलेली आहे, तशी सेबी या संस्थेची स्वायत्तता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स ह्या दोन्ही विषयी एक नव्हे शेकडो प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. नेमकं सेबी करते काय? चोरी होऊन गेल्यानंतर पोलीस जसे हिंदी सिनेमातले धावतात आणि सरते शेवटी पोलीस पकडले जातात सिनेमा संपता संपता, असा जो काही एक नेहमीचा कथाभाग सर्वसामान्य माणसांना माहीत असतो, तसाच सेबीचा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा व्यवहार आपण हल्ली तरी पाहतो. निर्णय घेणं हे ज्या नियामक संस्थांचं धोरण ठरवणं, निर्णय घेणं, त्याची अंमलबजावणी करणं हे ज्या या नियामक संस्थांचं मूलभूत काम आहे, दैनंदिन निगराणी 24x7 निगराणी ठेवणं हे ज्यांचं काम आहे, ते बँकिंग व्यवस्थेतले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यावरती प्रश्नचिन्ह लागलंय नोटबंदीपासून. तेही 8 नोव्हेंबर 2016 पासून आहे. या ठिकाणी आपण बघतो सेबीचा व्यवहार हा पारदर्शक बिलकुल नाहीये. तो अत्यंत नोकरशाहीपूर्ण असा आहे. किंबहुना सेबीचा व्यवहार हा सेबी संचालन करते का या देशाचं सरकार हे संचालन करतं, असा खरा प्रश्न आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्या हे याच्यावरती काहीही भाष्य करत नाहीत. चित्रा रामकृष्णन यांनी ज्यांनी मेल पाठवले त्या हिमालयातल्या योगाकडून, तो योगी कोण याचा शोध आता सीबीआय घेते. परंतु अर्न्स्ट आणि यंग ज्यांनी असं अहवालातच लिहिलेलं आहे, अहो तो योगी म्हणजे आनंद सुब्रमण्यम, ज्याच्याकरता एक विशेष केबिन करून देण्यात आली नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये चित्रा रामकृष्ण यांच्या बाजूलाच. आता चित्रा रामकृष्णन यांनी 2016 मध्येच गेल्या, कारण का 2013 मध्ये आल्या होत्या. 2015 नंतर यांची नेमणूक झाली आणि अर्न्स्ट आणि यंग म्हणते की हेच आनंद सुब्रमण्यम हेच योगी आहेत, हिमालयातले योगी. या दोघांना आजपर्यंत अटक झाली आहे का? चौकशी सुरू आहे.
चौकशी केव्हापासून सुरू आहे? सुरुवातीला मी जो उल्लेख केला एबीजी शिपयार्डच्या संदर्भामध्ये की 2013 पासूनचा नॉन परफॉर्मिंग असे 2016 दाखवतात. अर्न्स्ट अँड यंगचा रिपोर्ट तिथे येतो आणि कारवाई करण्याची 2022 मध्ये तोपर्यंत ऋषी अग्रवाल हे विदेशात गेलेले आहेत अशी वदंत आहे आणि कधीतरी आम्ही त्याची चौकशी केली असं सीबीआय सांगतं. त्यामुळे सीबीआय याच्या कार्यपद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या नॅशनल स्टॉक मार्केटच्या बाबतीत सुद्धा सीबीआयच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती की मिनिस्ट्री ऑफ होम आणि पीएमओ यांच्याच अंडर सीबीआय आहे. किंबहुना सर्व तपास यंत्रणा त्यांच्या अंडर आहेत आणि या तपास यंत्रणा 3-3, 4-4 वर्ष त्याला झोपा काढणं असं म्हटलं तर तो गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. तुम्हाला अर्न्स्ट अँड यंगचा रिपोर्ट मिळाला, तुम्हाला प्रत्यक्ष व्यक्ती 2016 मध्ये सोडून गेली तोपर्यंत तुम्हाला कळलं नाही. तुम्हाला कुणीतरी इन्सायडरने तक्रार केल्यानंतर ज्याला विसल ब्लोअर असं म्हटलं जातं, जागल्या, मराठीमध्ये जागल्या म्हणतो आपण, पण विसल ब्लोअर ऍक्ट प्रमाणे काही अंतर्गत लोक जेव्हा कोणाचं प्रमोशन डावललं जातं किंवा कोणाला काही संशय येतो तेव्हा तो प्रश्न उपस्थित करतो. पण सेबी सुद्धा अशा विसल ब्लोअर किंवा जागल्यांच्या प्रश्नाला 2-2 वर्ष बिलकुल उत्तर देत नाही. तपास चालू आहे. प्रत्यक्षात गुन्हेगार हे सेफ लँडिंग करतात. गुन्हेगार सेफ लँडिंग करतात आणि आपल्या माध्यमांमध्ये लोक लिहितात की प्रत्यक्षात नुकसान कोणाचं झालेलं आहे. सर्वसामान्य माणसांचं नुकसान झालं नाही म्हणून बभरा होत नाही. पण कोण म्हणतो नुकसान झालं नाही? स्टॉक मार्केटमध्ये शेअर बाजार कुठलाही असो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असो किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज असो, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सर्व्हरवरती येणारी माहिती आहे ही काही सेकंद जरी आधी संबंधित लोकांना जर मिळाली तरी ते लाखो कोटीचा व्यवहार करतात. त्या लाखो कोटीच्या व्यवहारामधून ज्यांना फायदा पोहोचवायचा असतो आणि ज्या शेअर्सच्या उलाढाली मार्फत फायदा पोहोचवायचा असतो तो तर त्यांना मिळतोच. मग चित्रा रामकृष्णन यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो व्यवहार आत्ता या देशाचा जीडीपी 200 लाख कोटी आत्ता नाहीये, आता 145 लाख कोटी आहे. पण 2019 म्हणजे करोनापूर्वी तो 200 लाख कोटी प्लस होता. या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन हे माइंड बॉगलिंग आहे. हे भारताच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं पण प्रचंड आहे. परंतु त्यांचे व्यवहार हे एका विशिष्ट कायद्यांमुळे त्याच्यावरती सर्वेलन्स असणं, निगराणी असणं, सुपरविजन असणं हे ज्या कायद्यांमध्ये आहे त्या सेबीच्या, सेबी रेग्युलेटर आहे म्हणून त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. प्रश्नचिन्ह आता रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्य यांच्या भूमिकेविषयी निर्माण करत असताना प्रश्नचिन्ह रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबीवरती निर्माण करणं, आता ह्या शेअर बाजारच्या मामल्यामध्ये सेबीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करायला पाहिजे की सेबी ह्याचा व्यवहार नेमकं कसा आहे. सेबी कोणत्या प्रश्नाची उत्तरच देत नाही सर्वसामान्य माणसांना. ते सर्व आहेत त्यांच्या अंडर. एकूणच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा किंवा कोणत्याही स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि विशेष करून नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जे काही नोंदवल्या गेलेल्या कंपन्या आहेत त्याच्यावरती त्यांची निगराणी, त्यांच्या व्यवहारांवरती त्यांची निगराणी असतेच. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर सर्व कंपन्या रजिस्टर्ड असतात. परंतु त्या जेव्हा लिस्ट आउट होतात आणि त्यांचे जेव्हा शेअर्स बाजारात जातात त्यांचं ट्रेडिंग होतं, त्याच्या दैनंदिन संबंधामध्ये रोज बाजार ओपन होतो, क्लोज होतो, मधल्या काळामध्ये त्याचे व्यवहार कसे होतात याच्यावरती सेबीचं संपूर्ण लक्ष असणं अभिप्रेत आहे. कारण का सतत तो व्यवहार माध्यमांमध्ये सेकंद रिपोर्ट होत असतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधल्या रामकृष्ण या बाईंनी ज्या हिमालयन योग्यांचे ईमेल वाचले आणि ते मार्गदर्शक म्हणून अंमलात आणले, संचालक मंडळ काय करत होतं सेबीचं आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं संचालक मंडळ काय करत होतं?
का या संचालक मंडळावरती भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचं नियंत्रण नाहीये? फायनान्स मिनिस्टरचं नियंत्रण नाहीये? सेबीचे जे सीईओ आहेत अजय त्यागी यांचा पीएमओ आणि फायनान्स मिनिस्ट्रीशी डायरेक्ट संबंध नाहीये? दैनंदिन संबंध आहे. हे हिमालयात बसून योगी मेल पाठवतात आणि फोनवरती पण व्यवहार होत असतो. आपल्याला फक्त एक योगी माहिती आहे, ते सध्या इलेक्शन मध्ये आहेत म्हणून आपण त्याच्याविषयी बोलत नाही आहोत. ते पण हिमालयातलेच आहेत. पण आता जो हिमालयन योगीच्या विषयी ईमेल येतो आणि चित्रा रामकृष्णन हे ऍक्ट होतात, धोरण बदलतात आणि एका माणसाला आपल्या शेजारच्या केबिनमध्ये बाहेरचाच मनुष्य आहे, तो थर्ड पार्टी आहे, तो अंतर्गत सेबी मधला, तो एनएससी मधला कर्मचारी पण नव्हता, पण त्याला नेमण्यात आलं. अशा तऱ्हेने जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा त्यांनी केलेल्या डिस्क्लोजर बद्दल किंवा त्यांनी प्रत्यक्ष शेअरचे व्यवहार होण्यापूर्वी ज्या लिकेजेस केलेल्या आहेत त्याच्यातून हजारो लाखो कोटी रुपयाचा फायदा संबंधितांना पोहोचलाय. त्यामुळे त्यांचा गुन्हा मोठा आहे. आणि हा जो गुन्हा मोठा आहे हा लोकांसमोर खऱ्या अर्थाने आला तर सरकारातले, राजकीय पक्षांमधले, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमधले आणि एनएससी आणि सेबी मधले मोठे अधिकारी हे संकटात सापडतील. म्हणून त्याच्याविषयी बोललं जात नाही आणि माध्यमांमध्ये कोणी चर्चा पण करत नाही. गुन्हेगार खरे तिथे आहेत, त्यांचे प्रतिनिधी म्हणून चित्रा रामकृष्णन आणि आनंद सुब्रमण्यम हे समोर दिसत आहेत आणि बरेचसे त्यांच्या खाली जे अधिकारी आहेत, कोणी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतं, कोणी आणखी फायनान्शियल ऑफिसर्स म्हणून काम करतात, हे सगळे विसल ब्लोअर एक असेल पण बाकी सगळे गप्प आहेत. हे सगळे बुद्धिजीवी लोक, हे सगळे तज्ञ लोक, हे गुन्हेगार नाहीयेत? प्रश्न. सीबीआयने आता चौकशी केल्यानंतर सेबीने हेच सांगितलं, आम्ही 3 कोटीचा दंड या बाईंना केलेला आहे. 3 कोटीचा दंड चित्रा रामकृष्णन यांना केलेला आहे. प्रश्न, 3 कोटी फाईन भरून संपला का? एकूण शेअर बाजारमध्ये गुंतवणूकदारांचा लॉस हा हर्षदच्या काळामध्ये 10,000 कोटीपासून ते 70,000 कोटीपर्यंत सातत्याने बोललं जात होतं. हे ठरवायला सुद्धा काही काळ लागला, काही वर्ष लागली. कुणाकुणाचं किती नुकसान झालं आपल्याला नक्की माहित नाही, पण अनेकांनी, इन्व्हेस्टर्सनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि ज्यांनी शेअर्स घेतले, हर्षद मेहताने दाखवलेले शेअर आणि नंतर ते कागदाचे कप्ते झाले, त्यांनी पण आत्महत्या केल्यात. 84,000 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांनी संपूर्ण शेअर बाजार लुटला आणि जे ज्याला म्हणतो कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये हजारो कंपन्या त्या होत्या आणि आजही 197 कंपन्यांवरती सेबीने शटर डाऊन केलेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यात सुद्धा जवळजवळ 12 लाख कोटी रुपये गुंतले. त्यामध्ये पीएसएल सारखं नाव आहे, सुब्रत गुहांची सहारा कंपनी आहे, पॅन कार्ड सारख्या कंपन्या आहेत, मैत्रेय आहे, अशा पुष्कळ कंपन्या आहेत. 197 कंपन्या तर सेबीनेच बंद केल्या आहेत. पण कुणाही कुणाही ठेवीदारांचे, गुंतवणूकदारांचे पैसे साधे 5,000 रुपये सुद्धा मिळू शकलेले नाहीयेत. हा सेबीचा कर्तृत्वाचा भाग आहे. इतके पारदर्शकता तर नाहीच, पण चक्क सेबी दादागिरी करते. सेबीने निदान कायदा नीट करावा, कायद्याची अंमलबजावणी नीट करावी आणि चोरी झाली असेल तर चोराला पकडून लोकांच्या, गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देणं, याचं कुठलंही काम सेबीने केलेलं नाहीये. याच्यावरती माध्यमांमध्ये कधीही बोललं जात नाही, टीका पण होत नाही. अपवाद 1-2 लोक आहेत, परंतु खरे गुन्हेगार हे रेग्युलेटर आहेत असं म्हणण्याची पाळी आता आलेली आहे. तर 2016 साली चित्रा रामकृष्णन बाई जात आहेत आणि सीबीआय 2022च्या जानेवारी नंतर आम्ही तपास करतो आणि आता आम्ही सायबर फॉरेन्सिक ऑडिट करतो असं ते सांगतात. वास्तविक अर्न्स्ट अँड यंगने हे केलेलं आहे आणि त्यांचा रिपोर्ट ऑलरेडी सेबीकडे दिलाय त्यांनी. त्याच्यामधून
हा ईमेल कुठून होता त्याचा आयपी ऍड्रेस शोधणं हल्लीच्या जमान्यामध्ये कठीण आहे का? पण या हिमालयन योग्याचा आयपी ऍड्रेस यांना शोधता येत नाही. आणि आता तर असं ते सांगतायत की सर्व लॅपटॉप आणि सर्व जे काही मोबाईल जे आहेत त्याच्यामध्ये स्टोअर केलेले हे सगळे ईमेल आहेत, हे सेबीच्या पॉलिसीप्रमाणे चित्रा रामकृष्णन यांनी डिस्ट्रॉय केलेले आहेत. आता ह्याचा ट्रेस आउट आयपी ऍड्रेस प्रमाणे करणं हे काम फक्त आता सीबीआयकडे राहिलेलं आहे. म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाल्यानंतर आता सीबीआय कामाला लागलेली आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि हे जे काही पैसे लाखो कोटी रुपये ज्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी जी माहिती चित्रा रामकृष्णन आणि आनंद सुब्रमण्यम यांच्या मार्फत संबंधितांना गेली, त्यांनी जे कमवले ते ठेवत नाहीत कोणी, ते सायफन आउट होतात. याचा आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला याचा मनी ट्रेल घ्यावा लागेल. त्यामुळे एन्फोर्समेंट डायरेक्टरचं अजून नाव येत नाहीये, पण मनी ट्रेल घ्यायचा झाला, जगभर हे जे पैसे गेलेले असतील, जे शेल कंपन्यांमध्ये गेले असतील, याचा कुठेही लेखाजोखा कोणी आता सेबी करत नाहीत, माहीत असलं तरी करणार नाही. हीच तर त्यांची एक काम करण्याची शैली आहे की चोरांना पूर्णपणे ते गुप्त ठेवतात आणि म्हणून पैसा विदेशामध्ये जातो. तो पॅनामा पेपर्स आणि पॅराडाईज पेपर्स मध्ये शेल कंपन्यांमध्ये आढळतो. त्यात अनेक मान्यवंतांची नावं येतात, पण त्याचं सरकार काही करत नाही, सरकार काही सांगत नाही. आणि या बजेटच्या कालखंडामध्ये या दोन मोठ्या घटना, एबीजी शिपयार्ड आणि ही हिमालयन कथा जी आहे, गुहेमध्ये आपल्या देशाचे राज्यकर्ते सुद्धा जाऊन बस मध्ये बसतात. आपण ते फोटो बघितलेले आहेत, योग्याच्या अवतारात बसतात. पण ते कशाला? योगी ची कहाणी, हिमालयन योगीची कहाणी ही आता वर्तमानपत्रातून ऑफिशियली आलेली आहे आणि तो एक मनी लॉन्ड्रिंगचा भाग आहे, पैसा मिसअप्रोप्रिएट करण्याचा भाग आहे. चेहरा आनंद सुब्रमण्यम आणि चित्रा रामकृष्णन यांचा आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये असा चेहरा नाहीये का? मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये असे चेहरे अनेक आहेत आणि मार्केट ज्याची खरी व्हॅल्यू 25,000 सेन्सेक्स नाहीये, ती 60-63 हजारापर्यंत जाते. फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे ज्या वरच्या 40 हजारावरती कब्जा करून आहेत, तेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये पण आहे. त्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स किंवा पोर्टफोलिओवाले जे पैसा मार्केटमध्ये आणतात आणि तो आता फार वेगाने आपले शेअर्स विकून निघून चाललेले आहेत, कारण युक्रेन आणि रशिया युद्ध जवळ आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेने, फेड रिझर्व्हने व्याजदरांमध्ये आता वरती नेण्याचं ठरवलेलं आहे. त्याची एक बातमी आहे. तेलाचे भाव वरती जात आहेत, $100 एक बॅरल क्रॉस केलेला आहे. महागाई प्रचंड झालेली आहे, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती उमटतोय आणि सेन्सेक्स गडगडतोय. सेन्सेक्स गडगडणं या 3-4 मोठ्या घटनांमध्ये होत असतानाच जगभरचे सेन्सेक्स गडगत आहेत आणि भारतात तर गडगडतातच आहेत. पण भारतामध्ये हे जे काही एक चोऱ्या होत आहेत, या चोऱ्या पकडण्याची क्षमता या सीबीआय मध्ये, ते फक्त राजकीय संदर्भातच जास्त ठळकपणे त्यांच्या बातम्या येतात, पण मार्केट मधल्या चोऱ्या सीबीआयने आतापर्यंत किती पकडलेल्या आहेत? एन्फोर्समेंट डायरेक्टरने या मार्केट मधल्या चोऱ्या किती पकडलेल्या आहेत? किंबहुना एकही नाही. हर्षद मेहता, केतन पारेख हे मार्केट मधले मोठे प्लेयर्स नाही पकडले गेले त्यांच्याकडून. त्याच्यात लोकांचं नुकसान झालं, लोक बोलू लागले आणि मग सेबीने आपले कायदे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्रपणे सीबीआयला काहीच कळलं नाही. सीबीआयला यातलं त्यांच्याकडे असे कोणते तज्ञ आहेत? त्यामुळे गुन्हा आणि मुद्देमाल ह्याच्या पलीकडे न समजणारे लोक या ठिकाणी जे प्लेयर्स आहेत, चित्रा रामकृष्ण सारखे, आनंद सुब्रमण्यम सारखे, आणि अशी पुष्कळ नावं आजही सांगता येतील की जे प्रत्यक्ष या स्टॉक एक्सचेंज मध्ये त्यातले अनेक शिकलेले अधिकारी आहेत. ते समोर कॉम्प्युटर घेऊन बसतात. माध्यमांमध्ये सुद्धा अॅनालिस्ट असतात आणि राजकीय पक्षांमध्ये सुद्धा आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांचे अॅनालिस्ट आहेत.
यांच्यापर्यंत हे सगळे धागेदोरे जाऊ शकतात. तुला कळेल. आणि योग्याचं नाव घेतल्यानंतर आपण थोडंसं आणखीन थोडंसं इकडे तिकडे बघितलं तर का आपल्याला दिसेल की मनी लॉन्ड्रिंग म्हणून सारखा जो शब्दप्रयोग आपल्या कानावरती आदळतो, ते शेवटी मनी लॉन्ड्रिंग करतं कोण? मार्केटमध्ये ABCDEच्या नावाने शेअर विकत घेत असताना जेव्हा हजारो करोडचा पैसा ओतला जातो, तो कित्येक वेळा अशा ठिकाणाहून येतो, तो हिमालयातून पण येतो, तो योग्यांकडून पण येतो, तो आखाड्यांमधल्या मठाधिपतीकडून पण येतो. आणि आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये अक्षरशः शेकडो आखाडे गंगा किनारी आहेत. ते हिमालयातल्या गंगेपासून ते कलकत्त्याच्या गंगा तीरापर्यंत आहेत. आणि मग उज्जैन मागे नाहीये. देवास, उज्जैन, नर्मदा तीरी आखाडे नाहीयेत का? या आखाड्यांमध्ये योगी आणि साधू त्या भगव्या वेशांमध्ये बसतात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अनेक लोकांचे ते गुरु असतात, सद्गुरू असतात, सगळे असतात, महाराज असतात. पण ह्यांच्याकडे हजारो कोटींचा निधी आहे. आणि हा हजारो कोटीचा निधी कुणाच्या तरी नावावरती जेव्हा मार्केटमध्ये काही शेअर्स घेणे आणि काही शेअर्स विकून टाकणे याच्यामध्ये येतो, तेव्हा तो प्रॉक्झी गुंतवणूक असते. आणि जेव्हा ते प्रचंड उलाढाल होते, त्यातून मग काही पैसा हा विदेशात पण जातो आणि जातोच तो पनामा पेपर्स आणि पॅराडाईज पेपर्स वर जातो. त्यामुळे इन्कम टॅक्स न भरलेले रकबा, होय, आखाडे हे एक उदाहरण आहे. पण मंदिरं नाही आहेत का? मशिदी नाही आहेत का? चर्चेस नाही आहेत का? इन्कम टॅक्स ज्या ठिकाणी भरला जात नाही अशी अनेक स्थळं या देशामध्ये नाही आहेत का? त्याची संख्या अक्षरशः हजारो नव्हे लाखोनी आहे. हा सगळा पैसा कुणाच्या तरी नावाने मार्केटमध्ये येत असतो, शेअर विकली जात असतात, विकत घेतले जात असतात आणि त्याचं सायफनिंग होत असतं. त्याच्यामध्ये चित्रा रामकृष्ण नावाच्या MD आणि CEO असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या महत्वाच्या व्यक्ती चेहरा म्हणून काम करतात. आनंद सुब्रमण्यम सारखे योगी, आता योगीच म्हटलं पाहिजे, कारण अर्न्स्ट अँड यंगने म्हटलं, अरे हिमालयन योगी म्हणून तुम्ही म्हणता, अरे तो तर हाच योगी आहे आणि तो तर त्याच्या शेजारच्या केबिन मध्ये आहे. हे मी नाही म्हणत, हे अर्न्स्ट अँड यंगच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे योग्याला शोधायला इकडे तिकडे जाऊ नका असं अर्न्स्ट अँड यंगने स्पष्ट सांगितले. पण तरी पण योगीचा शोध घेतलाच पाहिजे. आणि हे अध्यात्माचा व्यवहार करतात, ते जगाचा त्याग करून हिमालयात गेले असं नव्हे, तर ते अध्यात्माबरोबरच या संसारातून लांब राहून या संसारावरती नियंत्रण पण करून पाहत आहेत. आणि हेच भांडवलशाहीचं, आधुनिक भांडवलशाहीचं वैशिष्ट्य आहे. हेच आधुनिक भांडवलशाहीचं वैशिष्ट्य आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर जे येतात त्यांची नावं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला माहीत असतील, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला माहीत असतील, पण कायदा असं म्हणतो त्यांनी नावं जाहीर नाही केली तर चालतील. त्यांची गुंतवणूक हजारो कोटीची येते आणि जाते. हे गुन्हे नाही आहेत का? या देशातला पैसा कसा येतो आणि कसा जातो हे सर्वसामान्य माणसाला कळण्याकरता कायदा असण्याची जी अपेक्षा आहे, पण कायदे ही नावं देण्यापासून कोण कोणाला थांबवत आहे? अशी चर्चा खरं म्हणजे या देशातल्या जनतेमध्ये व्हायला पाहिजे. जनतेचा पैसा प्रत्यक्षामध्ये तिथे डुबला का नाही याचं कारण असं, 140 कोटी जनतेमध्ये मार्केटमधले व्यवहार, ज्यांचे डीमॅट अकाउंट असतील ते कदाचित काही कोटी असतील, परंतु इन्कम टॅक्स भरणारे आणि तुमचे मार्केटमधले प्लेयर्स हे 2, 3, 3.5 कोटीच्या पलीकडे नाहीयेत. त्यांच्यापैकी किती लोकांना कळते की आपलं किती नुकसान झालं? आणि या संपूर्ण अर्थव्यवहारामध्ये
या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्याचं नियंत्रण मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करायला पाहिजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करायला पाहिजे, सेबीने करायला पाहिजे, ज्यांना ही गोष्ट माहिती नाही असं समजणं, मला वाटतं असाच तो खरा मूर्खपणा आहे की त्यांना माहिती नाहीये. मूर्खपणा इथे आहे. मग सीबीआय जे प्रेस स्टेटमेंट काढेल, सेबी जे प्रेस स्टेटमेंट काढेल, हेच आम्ही खरं समजायचं. आर्थिक निरक्षरता ही इथे आहे आणि आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम म्हणून जे माध्यमांवरती काही जण कुठला शेअर घ्यावा आणि कुठला शेअर विकावा आणि कधी विकावा आणि कधी ठेवावा आणि किती काळानंतर विकावा किंवा म्युच्युअल फंडामध्ये कधी ते करावं आणि किती काळाकरता पैसे ठेवावे हे सांगणारे हजारो संस्था आहेत आणि ते प्रचंड पैसा कमवत आहेत. पण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही प्रचंड नुकसान होत आहे, जे प्रचंड मिसअप्रोप्रिएशन होत आहे, ते प्रचंड मनी लॉन्ड्रिंग होत आहे, जे प्रचंड काळा पैसा निर्माण करणाऱ्या संस्था निर्माण होत आहेत, ज्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या व्यक्ती इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांना पकडण्यासाठी कोणता आर्थिक हे जे आर्थिक गुन्हे आहेत हे पकडण्यासाठी या देशामध्ये कोणत्याही स्वरूपाचा कायदा नाहीये. असे कायदा व्हावे हे सांगणारे आपल्याकडे कोण सीए आहेत, कोण आयसीडब्ल्यू आहेत, कोण तज्ज्ञ आहेत, हे फक्त स्वतःचा धंदा करतायत. आणि त्यामुळे चित्रा रामकृष्णच्या अंडर काम करणारे सगळे शिकलेले हे सुशिक्षित अडाणी होते लोक. कोणीतरी फक्त एवढीच माहिती दिली की माझं जे पद होतं ते आनंद सुब्रमण्यम नावाच्या माणसाने घेतलेलं आहे आणि कोणीतरी माहिती दिली की हे गैरव्यवहार चाललेले आहेत, आपल्या सर्व्हरवरून काही ठिकाणी आधी माहिती दुसरीकडे जाते, त्याच्यावरती लक्ष ठेवा. पण तुम्ही का नाही बोलणार? देशाच्या अर्थव्यवहारात प्रचंड मोठी उलाढाल होणाऱ्या घटना घडत असताना या डिजिटल इंडियाकडे आपण इतक्या त्रयस्थ पद्धतीने जर तंत्रज्ञ, अभ्यासक, तज्ञ लोक बघायला लागलेत तर देशाचं नुकसान होणारच. आणि तेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये रोजच्या रोज होत आहे. खुर्चीत कोणी बसून उभे राहणाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देताना फोटो बाहेर येत आहेत. हीच खरी वस्तुस्थिती आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये सिंडिकेट ऑफ ब्रोकर्स किंवा ब्रोकर्सचे काही गट जे व्यवहार करतायत ते इनसायडर ट्रेडिंग मध्ये गुंतले नाहीत. आयपीओ ची माहिती त्यांना हातात पहिल्यांदा येत नाही. हे जे लोक वरचे लोक आहेत त्यांच्यावरती सर्वेलन्स कोणाचा आहे? जे देशाचे हे अत्यंत महत्वाचे शेअर बाजार आहेत यांच्यावरती नियंत्रण कोणाचे? अर्थात आहे, नियंत्रण नाही अशातला प्रकार नसतो, नियंत्रण आहे. पण नियंत्रण ज्यांचं आहे, ज्यांचे व्हिजिलन्स डिपार्टमेंट्स आहेत, ज्यांचे सर्व्हेलन्स डिपार्टमेंट्स आहेत, ते एकमेकाशी हातमिळवणी करून आहेत का, असा खरा प्रश्न आहे. म्हणून हर्षद मेहता निर्माण होतात, म्हणून केतन पारेख निर्माण होतात, म्हणून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी निर्माण होतात. आणि अर्थात 2013 ते 2016 चित्रा सुब्रमण्यम एका हिमालयन योगाचं ऐकून ईमेलद्वारे आपला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा कारभार चालवते आणि अर्न्स्ट अँड यंग म्हणते अरे तो कोणी नसून तो बाजूलाच बसलेला आनंद सुब्रमण्यम आहे. हा कोण उपटुंब आनंद सुब्रमण्यम? मग या लोकांना केवळ तुम्ही 3 कोटीचा फाईन देऊन सोडून देणार का? दाऊद इब्राहिमने जो गुन्हा केलेला आहे त्याच्यापेक्षा हा गुन्हा कमी नाहीये. हा गुन्हा जो आहे मार्केटमध्ये झालेला, हे जे गुन्हेगार लोक आहेत त्यांचे गुन्हे नोंदवण्याकरता आपल्या सुरक्षा यंत्रणा, आपल्या सर्व्हेलन्स सिस्टम्स हे कमी पडत आहेत. दाऊद इब्राहिमने केलेला गुन्हा राष्ट्रीय अर्थव्यवस्था उधळण्याचा होता, म्हणून त्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या खाली बॉम्ब फोडला आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब फोडले. हा त्याचा गुन्हा राष्ट्रीय अर्थव्यवस्था उधळण्याचा होता. आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मोक्याच्या ठिकाणी बसणारे चित्रा रामकृष्ण सारखे लोक, आनंद सुब्रमण्यम सारखे लोक आणि ज्यांची नावं आत्ताही घेता येतील परंतु त्याला पुरावा लागतो म्हणून थांबावं लागतंय, हे रोजच्या रोज गुन्हे करतायत. या गुन्हेगारांना आत्ता प्रतिष्ठा आहे, परंतु
माध्यमांमधून आल्यानंतर सीबीआयने सांगितलं तर आम्ही त्यांना गुन्हा समजावा, त्यांचा गुन्हा समजावा, असं जर लोकांची अपेक्षा असेल तर नाही. गुन्हेगार आम्हाला माहिती आहेत. आता ते बेनामी आहेत. पण जे व्यवहार होत आहेत राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये आणि मुंबई शेअर बाजारामध्ये, हे बॉम्बस्फोटासारखाच गुन्हा आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हे उद्ध्वस्त करण्याचाच गुन्हा आहे. आणि आता त्यांनी कमवलेला पैसा हा त्यांच्याकडे आहे की नाही हा मुद्दा नाहीये. कारण पोलिसांना मुद्देमाल एवढाच कळतो, सीबीआयला मुद्देमाल एवढाच कळतो, परंतु आर्थिक व्यवहार हे जगभर जातात निघून आणि ते दुसऱ्याच्या नावावर होत आहेत. आणि म्हणून मनी लॉन्डरिंग, म्हणून शेल कंपन्या, म्हणून हे सगळे क्रिप्टो सारख्या करन्सीज मध्ये जे काही पैसे गुंतवले जातात हेच ते पैसे आहेत. आणि मग त्यातून निर्माण होणारे अन्य असेट्स हे बेनामी असेट्स आहेत. याचा शोध घ्यायला सक्षम आपली सीबीआय नाहीये. असेल तर त्यांनी सिद्ध करावं. आणि एन्फोर्समेंट डिरेक्टरच्या पदोपदी अपयशी झालेली आहे. वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या या फक्त पीटीआयने किंवा आता एएनआयने दिल्या तरच आम्हाला कळणार. इतके आम्ही अडाणी राहणं हे आपल्या देशाला परवडणारं नाहीये. आणि म्हणून अर्थभान इथेच निर्माण व्हायला पाहिजे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जर हिमालयन योगी चालवत असेल तर या मुंबई शहराला आर्थिक राजधानी म्हणणं आणि म्हणून घेणं हे मूर्खपणाचं ठरेल. आणि या आर्थिक राजधानीला दिल्ली या राजधानीमधून जे कोणी चालवत आहेत त्यांचे कारनामे आणि कारवाया त्या नोकरशाहीच्या असतील, त्या राज्यकर्त्यांच्या असतील. काही व्यक्ती, काही शक्ती त्यामध्ये काम करतात. ते स्वतः काम करतात किंवा दुसऱ्यांकडून काम करून घेतात. त्यातले काही प्रत्यक्ष योगासनं शिकवतात आणि ते माध्यमांमध्ये मोठमोठ्या जाहिराती पण देतात. पण त्यांना अचा ठो कळत नसतो, परंतु ते लाखो करोडचे मालक झालेले असतात. त्यातले अनेक मठातले लोक कधी त्यांच्या आत्महत्या होतात, कधी त्यांचे खून होतात. या बातम्या जेव्हा येतात तेव्हा मनी लॉन्ड्रिंगच्या गेम मधले लोक कसे उडवले जातात किंवा कसे संपवले जातात. कोणी ऍक्सिडेंट मध्ये संपतो, कोणी हार्ट अटॅकने संपतो, पण संपवले पण जातात. त्यावेळेस खरा मालक, या काळ्या पैशाच्या आग्रावरती बसलेला खरा मालक, हे मार्केट नियंत्रण करणारे खरे लोक, ते कदाचित काही शेकड्यांमध्ये असतील या जगभर, या भारतामध्ये. आणि ते जगभर आहेतच. पण आपल्याला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ह्या हिमालयन योगाकडून चालवून जात असलेल्या चित्रा रामकृष्णन यांना केवळ 3 कोटीचा फाईन देऊन चालणार नाही. एकूणच मनी लॉन्ड्रिंगचा गेम या डिजिटल इंडियामध्ये, आणि आता डिजिटल इंडिया ह्या स्टॉक मार्केटमध्ये आणि बँकांमध्ये अवतरलेला आहे. त्यामुळे सायबर फ्रॉड आयडेंटिफाय करणं, त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करणं. आतापर्यंत बँक अकाउंटचं फॉरेन्सिक ऑडिट एवढंच गोष्ट लोकांना माहीत व्हायची, म्हणजे 2015 पासून विशेष करून माहिती व्हायला लागलं. आता सायबर अकाउंटचं फॉरेन्सिक ऑडिट केलं आणि ते सीबीआयने करणं आणि ते अर्न्स्ट अँड यंगने करणं, या गोष्टी लोकांच्या माहितीत होतात, माहितीत भर पडते. परंतु प्रत्यक्षामध्ये चोरी मुद्देमाल हा कुठे आहे हे करताना आपण अजूनही चौकशीच करतो. आणि चोर हे राजरोसपणे समाजामध्ये वावरतायत. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्यामध्ये पोचत असते. त्यांना जोपर्यंत तुम्ही आत घेत नाहीत, त्यांना जोपर्यंत तुम्ही इंट्रॉगेट करत नाहीत, त्याकरता या आर्थिक गुन्हेगारांना पोलीस ऍक्ट मध्ये कधी आत घेतले जातात हा खरा प्रश्न महत्वाचा आहे. पण 2016ला गुन्हा कळल्यानंतर, त्याच्या आधीपासूनचा गुन्हा कळल्यानंतर 2022 पर्यंत आपल्या यंत्रणा काहीच करत नाहीत. मग ती यंत्रणा नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्वतःची आहे, ती यंत्रणा सेबी ह्या कायद्यान्वये जे नियंत्रक संस्था त्यांची आहे, ती यंत्रणा सीबीआय आहे, ती यंत्रणा या देशामध्ये सिरियस फ्रॉड कमिटी नावाची एक कमिटी आहे त्यांची आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणांना या ठिकाणी अलर्ट व्हायला लागेल असा हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नॅशनल स्टॉक एक्सचेंजचाच नाहीये, हा प्रश्न मुंबई शेअर बाजाराचा पण आहे. मुंबई शेअर बाजाराच्या संदर्भात पुन्हा एकदा आपण वेगळा व्हिडिओ करून मुंबई शेअर बाजाराचा खरा मालक कोण याच्यावरती आपण लोकांचं एक प्रबोधन करूया किंवा माहिती देऊया, एवढंच सांगतो. आणि चित्रा रामकृष्णन या बाबतीमध्ये आपण काहीतरी भाकड कथांमध्ये गुंतून राहणारे लोक नाही आहोत हे सिद्ध करायचं असेल तर लिहितं झालं पाहिजे, बोलतं झालं पाहिजे. आणि आपल्या देशाची ही जी काही अंतर्गत अर्थव्यवस्था उधळून लावणारे जे लोक आहेत त्यांचा नीटपणे शोध घेऊन त्यांचं एक्सपोजर करायला पाहिजे. याकरता लोक हो,
हा व्हिडिओ जर समजून तुम्ही घेतलात तर आपण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याकरता लोकांचं प्रबोधन करणं. व्हिडिओ आवडला असेल तर लोकांमध्ये फॉरवर्ड करा. फॉरवर्ड करून चर्चा करूया आणि चित्रा रामकृष्णन आणि अरविंद सुब्रमण्यम यांची कथा 24 तासापुरतीच नाहीये, तर ती शेअर बाजारमध्ये असे अनेक चित्रा रामकृष्ण आहेत, अनेक आनंद सुब्रमण्यम आहेत. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा गेम, मिसअप्रोप्रिएशनचा गेम, सायफनिंग ऑफ मनीचा गेम कसा चालतो बाजारांमध्ये, त्यातून अर्थव्यवस्थेचं कसं नुकसान होतं याकडे आपण लक्ष देऊया. धन्यवाद. थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.